टीम जियान आणि लायन्सनी आपली फिल्डिंग सजवलेली आहे, पण अजूनही बॅटिंग 11चे ओपनर्स नाही आलेत. त्यांची जोडी अश्विन कुंभार अँड दीपेश म्हात्रे उतरलेत ग्राउंड मध्ये मेगा फायनल साठी. याच दोन्ही जोडीने एवढे मॅच खेळून काढले, फोडले, सगळं काय केलं, पण आता ती वेळ आलाय फायनलची. सलामीची जोडी दीपेश म्हात्रे आणि अश्विन कुंभार उतरल्या ग्राउंडवर. पहिलीवर आपण बघू शकतो चेतन पाटीलच आलेत. तेच नेहमीप्रमाणे आपल्या टीमची पहिली ओव्हर करतात आणि ते खूप चांगल्या प्रमाणे बघू शकता. ते पहिल्या ओव्हरीत काय करतात, विकेट घेतात की काय करतात. ऍक्शन लवकर या. मॅच सुरू झाला. पहिला बॉल पडलाय, सिंगल धावा घेतलाय पहिल्याच बॉलावर, सॉरी डबल पळालेत पहिल्याच बॉलवर अश्विन कुंभार. दुसरा चेंडू घेऊन येताना चेतन पाटील. अश्विन कुंभार ऑन स्ट्राईक. मेगा फायनल मारल्या वरून अश्विन कुंभारनी, पण वन टिप्पा फिल्डरच्या हातात. एक धावाने संतुष्ट. आले स्ट्राईक वर दीपेश म्हात्रे, ज्यांनी पूर्ण एपीएल मध्ये लांब षटका चौकार मारले आहेत. त्यांच्या समोर आहे दमदार बॉलर. मारलाय वरून, दिलाय लांब, मी फील्ड आलाय तेजस ठाकूर कडून, गेलाय चौकार. पहिलाच बॉल आक्रमकपणे बॅटिंग करता दीपेश म्हात्रे. चौथा चेंडू दीपेश म्हात्रे यांना समोर खेचलाय आणि सचिन काटकरने चांगला प्रयास केलता, पण तोही बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगला प्रयास बघू शकता तुम्ही सचिन काटकर यांच्याकडून बाउंड्रीवर, पण बॅटिंग चांगली इथे शॉट फलंदाजी करतात दीपेश म्हात्रे. लांब शॉट मारतात. चेतन पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न दीपेश म्हात्रे यांचा, पण फिल्डर तिथे सज्ज आहेत. एक धावा आणि संतुष्ट. स्ट्राईकला आलेत अश्विन कुंभार. लास्ट बॉल बघू. लास्ट बॉलला काय करता, इथे कवचावरून मारलाय लांब चौकार. काय शॉट मारलाय त्यांनी, वा. कवचावरून चौकार. पहिली ओव्हरची समाप्ती आणि स्कोर झालाय 17. महाग पडले या टायमाला चेतन पाटील यांची पहिली ओव्हर. 17 आल्यात पहिल्या ओव्हर मधून. दीपेश पाटीलचे 2 चौके, सॉरी दीपेश म्हात्रेचे 2 चौके, अश्विन कुंभारचा 1 चौका.
आणि दुसरा षटक इथे घेऊन येताना बघू शकतात स्वतः टीमचे ओनर, टीमचे आयकॉन सर्वच सचिन काटकर. सचिन काटकर यांचे योगदान सगळीकडे बघायला मिळते. बॅटिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये, बॉलिंग मध्ये कुठे सोडलं नाही यांनी यांचे योगदान देण्यात. सगळीकडे यांनी चांगले प्रयत्न केले त्यांचे आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. दुसरी षटक घेऊन येताना सचिन काटकर आणि बॉल पहिलाच बॉल दीपेश म्हात्रे यांची दांडी गुल केले. मिडल स्टंप. सचिन काटकर आधी बॅटिंग मध्ये, आता बॉलिंग मध्ये. ऑल इंडिया आयकॉन. दुसरा फलंदाज ग्राउंड मध्ये आलाय. त्याची पण क्षमता लांब लांब सिक्स मारण्याची आहे. रोहित पाटील यांनी मागच्या मॅचेत लांब लांब षटकार मारले होते आणि आपलं चांगलं योगदान केलेलं होतं. आता बघू ते काय करतात या मेगा फायनल मध्ये. यांच्या विरोधात आहे या टुर्नामेंटचे सगळ्यात बेस्ट प्लेअर सचिन काटकर. वॉर्मअप करत आहेत स्ट्राईक वर. रोहित पाटील यांना पारितोषिक आलंय मेगा फायनल मध्ये. 3 षटकार मारल्यावर 1000 रुपयाचं पारितोषिक. किती पारितोषिक आले त्या IPL मध्ये. वा वा वा. मागच्या मॅचेत बघू शकता प्रशांत पाटीलनी त्यांचं पारितोषिक घेतलं आणि पहिलाच बॉलर रोहित पाटील यांची दांडी गुल केलंय. आउट. मिडल स्टंप. सचिन काटकर आणि हॅट्रिक. आणि दीपेश म्हात्रेची लीडरशिप उडवली. आता रोहित पाटीलची. आता बघू जयकडूची उडवतात का जयकडूच उडवतात. रोहित पाटीलला पारितोषिक सांगायच्या आधीच ते डगआउट मॅच चाललेत. आलेले आहेत पाटील 11चे कॅप्टन ऑलराऊंडर जय कडू. त्यांच्या बॅटिंगतून लांब लांब शॉट येतात. आपण बघितलंच असेल या IPL मध्ये. लांब लांब शॉट मारण्याची त्यांची क्षमता आहे. त्यांच्या समोर कोण कमी नाही. सचिन काटकर आहे लेफ्टी फलंदाज. बघू आता काय करतो जय कडू. तिसरा चेंडू घेऊन येताना जय कडूला. जय कडूंनी पहिलाच बॉल टॅप केला आहे आणि 2 पडलेले आहेत आणि 2 रन घेण्यात सफल झाले आहेत. चांगली बनी जय कडू आणि अश्विन कुंभार मध्ये. चौथा चेंडू घेऊन सचिन काटकर. जय कडू ऑन स्ट्राईक. जय कडूने साधा प्लेस करून ढकलला आणि सिंगल धाव घेतली आहे. डबलचा ट्राय केला पण फिल्डरचा चांगला थ्रो. विदेश मात्र तो फिल्डर. अजूनही या ओव्हर मध्ये 2 बॉल बाकी आहेत पण अजूनही एक मोठा शॉट नाही आला. आणि वाह काय कॅच घेतली ती प्रवीण काटकरनी. अश्विन कुंभारने चांगला शॉट फिरवलेला फ्लॅट पण तेवढीच चांगली कॅच प्रवीण काटकर यांची बघू शकतात लेग साइडला. अश्विन कुंभारला झाले आउट. लास्ट बॉल. अजूनही या ओव्हरीत एकही शॉट नाही आला. योगदान केलं सगळीकडेच बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. वीस रन झाले. लास्ट चेंडू बाकी आहे अजून. फलंदाज आपले सुशील लेस बांधत तिथे वंश पाटील. काय करू शकतात वंश पाटील. आता यांच्या टीमचे 3 विकेट पडले आहेत. त्यांना आता पूर्ण मॅचची जिम्मेदारी घेऊन खेळायला लागेल जय कडू सोबत. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं जय कडू आणि वंश पाटील यांची चांगली पार्टनरशिप झाली. दोघेही सेट होते आणि चांगलेच फोडत होते. तर बघू या मॅचेत काय करतात. वंश पाटील आलेत ग्राउंड मध्ये.
लास्ट चेंडू आहे हा ओव्हरचा. सचिन काटकरचा लास्ट चेंडू आणि तो सामना करणारा वैश पाटील. अजूनही एक मोठा शॉट फटका नाही आला या ओव्हरतून सचिन काटकरच्या. लास्ट चेंडू वंश काटकरने खालून ढकललाय. दोनची मागणी होती आणि ते जस्ट वाचले जयकडून रनआउट थोडा होता. विदेश म्हात्रे यांचा थोडा घाण थ्रो आलाय. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हर समाप्त. स्कोर झालाय किती 22. तिसरे षटक घेऊन येताना टीम हनीश अँड जी अलायन्सचे बेस्ट बॉलर ज्यांनी लगातार 4 बॉलवर 4 विकेट घेतले आहेत तेच म्हणजे पांडुरंग चव्हाण. काय ते कारणावर परत करू शकतात का या मॅचेत? काय ते हॅट्रिक घेतील बघू. चला तिसरे षटक पांडुरंग चव्हाण सामना करतील जय कडू. पहिला चेंडू वाईड अतिरिक्त धाव आलाय. जय कटका जय कडूचा झेल सोडलाय दशांक ठाकूर यांनी. मोठी विकेट सोडली आहे. दशांक ठाकूर वरती सगळी नाराज असतील. जय कडूनी परत हवेत शॉट फिरवलाय आणि काय झालं इथे फिल्डिंग मध्ये? चेतन पाटील चौकार बाहेर. प्रेक्षकांचं आलंय डिसिजन चौकार. प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्यांनी बाउंड्रीच्या बाहेरून बॉल अडवलाय आणि आम्हाला इथे सर्वांना इथे वाटतंय हा चौकार आहे. मोठी विकेट होती पण दशांक ठाकूर ती कॅच सोडली. आता त्याचे परिणाम भुगतायला लागतील टीम हनीश अँड जी अलायन्सला. तेच लास्ट सेमीफायनल मध्ये झालं. विनीत ठाकूरनी सचिन काटकरची कॅच सोडली आणि झाला 120 टार्गेट आणि त्यांना हारचा सामना करायला लागला. इथेच झालंय. जय कडूची कॅच सुटली. जय कडूनी चौका मारला आणि अजूनही खूप मारतील. चौकार. इथे निर्णय आला अंपायरांचा चौकार. बघू शकता प्रेक्षक रुद्र गावांनी डिसिजन दिलंय चौकार तर चौकारच असणार. पांडुरंग चव्हाण आपला दुसरा बॉल घेऊन जय कडूला. वाईट चेंडू. चांगली किपिंग बघू शकता तिथे संदीप काटकरकडनं. न चूक करता बॉल त्यांच्या हातात येतोय. वाईड असू दे का काय असू दे बॉल स्टॉप बरोबर करतात. जय कडूनी इथे फिरवलंय हवेत फिल्डर बॉलच्या खाली आणि चेतन पाटील यांनी झेल सजलाय आणि इथे प्रेक्षकांना चिडवतात बघू शकता. चेतन पाटील जय कडू बाद. फटका चुकला आणि बाद. नवीन फलंदाज सचिन ठाकूर.
फलंदाज आहेत सचिन ठाकूर. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बीट झालेत. कीपर बॉलच्या पाठी आणि एक धावा घेण्यामध्ये संतुष्ट. पहिलाच बॉल आल्या आल्या रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता सचिन काटकरचा. सचिन ठाकूरला परत या मॅचीत मोठं पारितोषिक आलंय रोनक तांडेल यांच्याकडून. 2 षटकार मारल्या होती, 2000 रुपयांचा पारितोषिक रोनक तांडेल यांच्याकडून. पण इथे वंश पाटील हवेत शॉट मारलाय, तेजस ठाकूरकडनं मिसफील्ड झालाय. पाटील सचिन काटकर सज्ज आहे, त्याच्याकडनं काय चूक नाही होणार. सचिन काटकर तिथे काय टेन्शन नाही घ्यायचं. 2 धावा पळालेत. झाले 31. सचिन ठाकूर इथे काय करू शकतात बघू. 2000 रुपयांचं पारितोषिक आलं 2 षटकार मारल्यावर रोहक तांडेल यांच्याकडून. इथे वंश पाटीलनी फिरवलंय कव्हर्सला शॉट, पण प्रवीण काटकरनी झेल टिपलाय आणि वंश पाटील बॅक टू पवेलियन. आणि नवीन फलंदाज आलेत अंश भगत. अंश भगतला लगातार 2 मॅच वनडाऊनला पाठवलं होतं, पण या मॅच मध्ये आणखी अलग स्ट्रॅटेजी होती. त्यांना थोडं खालती वेट करून पाठवलंय की तू जाऊन मार. आता बघू अंश भगत काय करतात. स्कोर झाला 33 धावा, 33 रन्स. आणि दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत कौशल काटकर. त्यांना तुम्ही सतत बघतात, सगळ्या 3 मॅचमध्ये त्यांची चांगली बॉलिंग होती. याही मॅचेत बघू आता काय करतात. सचिन ठाकूरने काय फटका फिरवलाय, पण तो जाईल डिक्लेअर रेंज मध्ये. 1 धावा. काय फटका मारलेला, पण तो थोडा जास्तच बाहेर गेला आणि आला डिक्लेअर. स्कोर झालाय 34. सचिन काटकर नाही, सचिन ठाकूर. वाईट चेंडू दिला अंपायरनी. बॉलरचं म्हणणं आहे की वाईड नव्हतं, पण अंपायरने त्यांचं डिसिजन दिलंय वाईड. जे अंपायर तेच लास्ट डिसिजन फिरवलाय उलटा, पण परत पिच झालाय सचिन ठाकूर यांच्याकडून. ते सतत ट्राय करतात रिव्हर्स मारण्याचा. पहिल्या मॅचीत बघाल तुम्ही की त्यांनी काल लांब षटकार मारलेला रिव्हर्स, त्यांना पारितोषिक भेटलेलं 1000 रुपयांचं. या टायमाला तेच केलं, पण नाकामयाब झाले. सारखं रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करतात. बघू पुढे काय होतंय. पुढचा चेंडू घेऊन कौशल काटकर फिल्डिंग मध्ये थोडी आदला बदल करत परत वाईट चेंडू. लगातार 2 वाईट टाकलेत कौशल काटकर यांनी या ओव्हरीत. फिरवलाय सचिन काटकरने ग्राउंड वरून आणि गेलाय डिक्लेअर एरिया मध्ये. 1 धावा. फिल्डरला काय तिथे मेहनत करायला नाही लागत आहे, कारण सचिन ठाकूर हे सारखे डिक्लेअर मध्ये मारत आहे. कौशल काटकर यांची ओव्हर अजूनपर्यंत खूप चांगली गेली आहे. अजून बघू आता पुढे काय होतंय. 3 बॉल बाकी ओव्हर संपायला, आणि हा 3रा वाईट या ओव्हरचा. कौशल काटकर नाखुश असतील त्यांच्या बॉलिंग वरून. लगातार म्हणजे या ओव्हरचा 3रा वाईट आला कौशल काटकर यांच्याकडून. सचिन ठाकूरला मेहनत करावी नाही लागत आहे, कारण बॉलरच त्यांना अतिरिक्त धावांनी स्कोर देत आहे. पुढचा बॉल फिरवला लांब षटकार सचिन ठाकूर. अजून एक षटकार मारला सचिन ठाकूरनी.
तर त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पण त्यांनी परत रिव्हर्स स्वीप मारलं आणि गेलाय टिकलर एरियामध्ये 1 धावा. संधी घालवली सचिन ठाकूर यांनी. स्कोर झाला 45. सचिन ठाकूर सज्ज आणि तिथे सिंगल घेण्याचा प्रयत्न बॉलर पोचलेले बॉलावर, पण त्यांना बॉल नाही भेटला आणि विदेशनी बॉल कॅरी करून बॉल स्टॉप केलाय. 46 ओव्हर 46. दुसरे गोलंदाज आलेत विप्लेश कडू. मागच्या मॅच मध्ये बघू शकता विप्लेश कडून काय चांगली बॉलिंग टाकलेली. आर्यन कोहलीला त्यांच्यात इथे परत सज्ज झाले विप्लेश कडू. बघूया आता या मेगा फायनल मध्ये ते काय करतात. स्ट्राईकला सचिन ठाकूर, फिरवला बॅट, गेला लांब 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 लांब, षटकार. इथे प्रेक्षक सगळी खुश झाले सचिन ठाकूरचा षटकार बघून. विप्लेश कडूचं स्वागत केलंय लांब षटकारनी. स्कोर झालाय 52. ओव्हरची सुरुवात अशी झाली, अजून ओव्हरचे 5 बॉल बाकी आहे. सचिन ठाकूर ते काय कारणाने करतील आपण बघू. एका बाजूला सचिन काटकर तर एका बाजूला सचिन ठाकूर. दोन्ही सचिन फुल फॉर्म में. वाईड बॉलर जरा घाबरलेत वाटतं सचिन ठाकूर यांच्याशी बॅटिंग. सचिन ठाकूर तुम्ही काय करतायत. लगातार 2 बॉल 2 मारा आणि तुमचं पारितोषिक घ्या. डेड बॉल. अजून एक षटकार मारला सचिन ठाकूर. त्यांना 2000 रुपयाचा पारितोषिक आहे रोनक तांडेल यांच्याकडून. बघू आता सचिन ठाकूर या गेमवर काय करतात. षटकार या काय करतात. टाकला दुसरा आणि वाईड आणि अतिरिक्त धाव. कीपर करतात चुकी. संदीप काटकर जेवढा टाइम पासून खूप भारी किपिंग करत होते त्यांच्याकडनं झालं चूक आणि गेला 1 अतिरिक्त धाव. स्कोर मध्ये वाढ. सचिन ठाकूर त्यांना अजूनही मोका आहे. फिरवलंय आणि गेलाय बाउंड्रीचा आत. सचिन काटकर काय फिल्डिंग करतोय तो. सगळीकडे त्याचं योगदान आहे. नो बॉल आहे, नो बॉल आहे. विप्लेश कडू यांच्याशी 2 वाईड 1 नो. हे ओव्हर खूप महाग जाणार आहे आणि सचिन ठाकूर तिथे काय ऐकत नाही. सगळे बॉल स्वीप तो पण वाईट टाकलाय आणि कीपर कडनं परत चूक होते. विप्लेश कडू घाण बॉलिंग करताना बघू शकतात. सचिन ठाकूरचा प्रेशर आहे होता त्यांच्यावर आणि इथे अजून एक अतिरिक्त धाव दिलाय. कीपरही खूप नाराज झालेत त्यांच्या प्रयत्नाकडून आणि मिनी ओव्हर केलंय विप्लेश कडू यांच्याकडून. दुसऱ्या बॉलरला बोलवलंय ते कोण असतील. विदेश मात्र विप्लेश कडूला काढून दुसरे बॉलर सज्ज झालेत. म्हणजे ते छोटा पॅकेट बडा धमाका. विदेश मात्र ते सेट बॅट्समॅन समोर काय टाकू शकतात. सचिन ठाकूरनी पहिलाच बॉल लेग साइडला खालून ढकललाय. चेतन पाटील बॉलाच्या पाठी घाय पण बॉल जाईल डिक्लेअर एरियामध्ये. 1 धावा. नैतिक ठाकूर अंपायरचा डिसिजन आलाय. डिक्लेअर एरियामध्ये बॉल गेलाय. सचिन ठाकूरला मिळेल 1. विदेश म्हात्रे यांची गोलंदाजी खूप चांगलीच आहे. मागच्या मॅच ती बघितली असेल. आता ही या मॅच ती बघा तुम्ही. सचिन ठाकूर सारख्या मोठ्या बॅट्समॅनला ते चांगली बॉलिंग करतात. दुसरा चेंडू परत रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला सचिन ठाकूरनी पण तो मिस झालाय आणि संदीप काटकर म्हणजे ते स्कीपर खूप चांगली त्यांची प्रयत्न करून बॉल स्टॉप करतायत. विदेश ठाकूरचे 2 बॉल झाले. दोन्ही बॉल मध्ये 2 धावा आलेत. बघू त्यांच्या समोर लेफ्टी फलंदाज अंश भगत आहेत. त्यांच्याच टीम मध्ये खेळणारे अंश काय करतात. अंशनी बॅट फिरवलं जोरात आणि मिसफील्ड झालं ठाकूर कडून.
पाटी पांडुरंग चव्हाण ते पण थोडे फंबल झालेत आणि भेटलेत एक धावा. सचिन ठाकूर परत आले स्ट्राईकवर. विदेश मात्रे यांनी पण टाकलाय आपल्या ओव्हरचा पहिला अतिरिक्त धाव वाईट. सचिन ठाकूर फिरलेत आणि बॉल गेलाय. नाही, बॉल फिरला आणि परत आल्या आउटफील्ड मध्ये. चेतन पाटील फिल्डर थोडे मिस झाले आणि पळाले 2 धावा. बॉलनी आपली दिशा बदलली. आधी तो चाललेला डिक्लेअर झोन मध्ये, पण थोडी आउटफील्ड खराबीमुळे तो आलाय आत. ओव्हर झाले इथे. विदेश मात्र तुमची ओव्हर समाप्त झाली. ओव्हर समाप्त झाली आहे विदेश मात्र तुमची. युपलेश कडू यांनी 2 बॉल टाकलेले आणि ये यांनी विदेश मात्र 4 बॉल टाकले. मग 1 बॉल बाकी आहे. विदेश मात्र यांच्या वरीचा 1 बॉल बाकी आहे. लास्टचा बॉल बाकी या इनिंगचा. मेगा फायनलच्या फर्स्ट इनिंगचा लास्ट बॉल घेऊन येतात विदेश मात्रे आणि स्ट्राईकला सचिन ठाकूर. विदेश मात्रे सज्ज झालेत. सचिन ठाकूरनी बॅट फिरवलं लांब आणि पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इनिंग संपवलं एकदम शानदार तरीकेने. सचिन ठाकूरनी आपल्या स्टाईल मध्ये लांब षटकार मारलाय विदेश मात्रेला आणि संपलेले त्यांची इनिंग आणि टार्गेट दिलाय 73 चा. 72. सेव्हन्टी 72 टार्गेट आहे आता. कोणला? सचिन. काय बोलू? जिया आणि हॅनिश लेवन यांना 72 धावा करायला लागतील जितासाठी. फायनल, मेगा फायनल APL सीझन 1 अंडरआर्म. नैतिक कुठं नैतिक? पप्पा क्या बोलता का? बॉल से बॉक्स हे क्या पार्टी है क्या ना बॉल टेनिस द्या आगे हा द्या दिला ना बॉल का नाही दिलाय? बॉल दिलाय का? बॉल नवीन बॉल. अरे बघत पण नाही. वंच बॉल दिलाय का? हे नवीन बॉल काका द्या बॉल द्या. जियान हॅनिश लायन्स यांचे ओपनर संदीप काटकर आणि तेजा ठाकूर. अरे हा ही बघितलेली मी. क्या आज खोमे तेरी. अरे हा ही पण बघितली. हा खोमे तेरी. पण यांनी काय स्नॅप टाकलेला तो त्यांनी.
आंखों में तर पहिला शतक घेऊन येतील विपुल ठाकूर, त्यांना सामोरे जातील संदीप काटकर. मेगा फायनल संदीप काटकर, तेजस ठाकूर. तर पहिला चेंडू बघूया, फिल्डिंग सजवताना विपुल ठाकूर. विपुल ठाकूर, पहिला चेंडू फिरवला आहे. अंश भगत येत आहे, अंशने फेकलेला सिंगल रन आला आहे. पहिला चेंडू एक धावा. दुसरा चेंडू तेजस ठाकूर, भाव आणि भाव मारलेला चेंडू चाललाय 4 धावांसाठी. थांब एक ओव्हर करतो मी आणि तेजस ठाकूरने त्यांच्या भावाला मारलाय 4 धावा. वाटत नाही ना. तिसरा चेंडू सामोरला तेजस आणि फिरवलेली, ज्याने ही पकडलेला झेल. तेजा ठाकूर बा डीजे. आंखों में तेरी अजब सी यादें हैं. थँक्यू डीजे. आता बॅटिंगला येतील प्रवीण काटकर उर्फ बंटी काटकर, कप्तान GN हनीश लायन्सचे. बघू शकू काय करतील आता ते. प्रवीण काटकर आणि फिरवलेला चेंडू काय होईल, आणि चेंडू गेलाय 6 धावांसाठी. प्रवीण काटकरने पहिला चेंडू पोचवलेला षटकार. कितवा बॉल आहे आणि सफेद पद्धतीचा चेंडू म्हणजेच व्हाईट बॉल. आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय बंटी काटकरने. डबल धावाचा प्रयत्न आणि 2 रन आरामात धावले आहे. विपुल ठाकूरला बॉल भेटला नाही. आता लास्ट बॉल. रन किती? पहिला चेंडू आणि हा मारलेला ऑफ साइडला बॉल चालला आहे. गौरव घरत यांनी बॉल चांगला पकडला, फेकला ओव्हर थ्रो. पाटी आहे तन्मय पाटील ओनर. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा आले आहेत विपुल ठाकूर यांना. आता दुसरी ओव्हर घेऊन येतील प्रणित बोंडे. आता ते त्यांचं काय करू शकतात टीमसाठी हे आपण पाहूया. श्लोक भोईर यांचं स्टेजवर आगमन. हे लवकर का मॅच अंधेरा होईल एकदा. आणि दुसरा शतक घेऊन येतात प्रणित बोंडे, त्यांना सामोरे जातील संदीप काटकर. पहिला चेंडू पाहूया आपण काय होतंय. प्रणित फिल्डिंग सजवताना. सुंदर आता सजावट. पाहूया आता प्रणित काय करतोय. पहिला चेंडू फिरवलेला सिंगल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला चेंडू. पहिला चेंडू गेला 1 धावेच्या दिशेने. आता पाहूया दुसरा चेंडू प्रणित असा काय टाकतील. दुसरा चेंडू प्रणित बोंडे आणि खोलवर पद्धतीचा चेंडू. काय बॉल होता हो.
आणि तिसरा चेंडू सामोरे जातील प्रवीण काटकर आणि यो समोर मारलेला चेंडू फिल्डर कोण आहे आणि त्याच्यात आणि बॉल सोडला पण चेंडू चालला सीमारेखाचे पार चौका अरे हे लाव ना हॉटस्पॉट दे मी लावतो माझ्यातले काय पण लाव आणि यो घाण क्षेत्ररक्षण विपुल ठाकूर कडनं आपण पाहू शकतो आणि यो स्ट्रेट मारलेला विपुल ठाकूर येत आहे वंशनी चेंडू त्यांच्या हातातून खेचून घेऊन पकडलाय प्रन्नादाला बॉल नाही भेटलाय चेंडू चाललाय अरे हे कुठे गाणं लाव ना किती बॉल काका 4 चेंडू झालेत 5वा चेंडू आणि यो फिरवला आहे चेंडू आणि अंशनी सोडलेली कॅच 1 धावा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये कोणी मारला रे कुठला वारा आला आला वारा गेला आताचा लास्ट बॉल असेल ना एकच रन आहे आताचा स्कोर काय या बॉल नंतर सांगतो स्कोर दाखा स्कोर काय सांगा 25 रन झालेत 50 आणि लास्ट चेंडू नो बॉल आणि जय कडू येतो जय कडूनी चेंडू त्याकडेच ठेवलाय 2 धावा घेतल्या आहेत प्रवीण काटकरनी चोरून आता पाहूया आपण काय करेल 50 नो बॉल आहे हा आणि हा मारलेला चेंडू अंश येतो कॅच आणि अंश बघत नो बॉल पुन्हा एकदा नो बॉल पुन्हा एकदा नो बॉल नो बॉल नो बॉल अंशुनी कॅच पकडलेली पण हा पण नो बॉल थांब डेड बॉल आहे 50 तुम्हाला कुठे जायचं उद्या पनवेलला आणि मारलेला चेंडू आणि हा चाललाय षटकार प्रवीण काटकरच्या बॅटिंगला निघाला षटकार डीजे दोन ओव्हर 36 धावा झाले आहेत आता किती पाहिजे 18 बॉल 36 धावांची गरज आता पाहूया वंश पाटील त्यांच्या संघासाठी काय करतील आणि आता वंश टाकतोय गुड शॉट बॉल ओव्हर कुठला आहे कुठला बॉल पाहिजे याला पहिला चेंडू सामोरे जातील संदीप काटकर वंशचा गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव चोरून घेतले संदीप काटकर यांनी वंशला काय चेंडू भेटला नाही हे गाणे रेडी ठेव रे कोण आहे अरे टाक व्हिडिओ टाक आणि आता दुसरा चेंडू सामोरे जातील प्रवीण काटकर आणि हा सफेद बॉल म्हणजेच वाईड बॉल तिसरा बॉल आणि हा उंचावर मारण्याचा प्रयत्न झालाय सफल चेंडू जातो सीमारेखाच्या पार षटकार
दीपेश म्हात्रेकडनं वाईड वर आल्या आता आणि हा वाईड प्लस डी कलर आणि हे परत मारलाय बंटी काटकरनी चेंडू चाललाय सीमारेखाचे पार षटकार डीजे कोण ए जब तने पकडाया हाथ तने मेरा थोडी थोडी मैं तो घबरा ये बॉल फेक रे कुठला आहे गुड शॉट आहे टेनिस आहे किती आणि जितासाठी 5 धावांची आवश्यकता आहे विकेट आहे आउट आहे हे आमच्या लक्षात नव्हतं अरे आता विप्लेश कडू पाहूया काय करू शकतात त्यांच्या संघासाठी आणि मारलाय विप्लेश कडू यांनी पण चेंडूच्या खाली येत आहेत दीपेश म्हात्रे गच्चडचं क्षेत्ररक्षण आता पाहूया किती पाहिजे 3 धावांची आवश्यकता जियान हनीश लायन्स यांना जितासाठी विप्लेश कडू यांनी उंचावरनं मारण्याचा प्रयत्न झालाय फेल आणि कॅच पण सोडली गेली आहे आणि जितले जियान हनी अरे गाणे लावा गाणेच नाही
हे हे 8 काय दशांक ठाकूर आज गाजलेला नाव म्हणजे दशांक ठाकूर. हे कशाला रे गोल्डन ईगल ही एक चांगली टीम होती पण त्या टीमचा आज काय वारा पाणी होता. तर एका बॉलरला 45 खाऊन पण बेस्ट बॉलर भेटणार का हेच पाहायला आपण थांबलो आहे. चालू आहे आता प्राइज सेरेमनी थोड्याच वेळात सुरू होईल तर सर्वांनी इथे उपस्थित राहावे. श्लोक भोईर वरती बॅटिंग करताना आणि बॉल घालवतोय तो वरती. जेव्हा बॅटिंग आली तेव्हा तर काय केलं नाही त्याने. नैतिक संचित आजचा स्पेशल स्टॉल अशोक म्हात्रे अँड सन्स कडनं. आणि आता 1-2 मिनिटं शिल्लक प्राइज सेरेमनी चालू करणार. तिथपर्यंत तुम्ही आमच्या गावातले कर्तृत्य ऐका. कुठं 5 मिनिटात घरी ये. आणि आमच्या मंडळाकडे आता उपस्थित झालेले श्लोक भोईर. श्लोक भोईर हे आमचे कप्तान होते गोल्डन ईगलचे. काय त्यांची आज कामगिरी नाही राहिली. ए तू गपरे. क्लिअर